कृष्णात आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही इतरही नेते उपस्थित आहेत, या संदर्भात काही माहिती मिळाली? सध्या तरी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळते. काही काळामध्ये इतर नेते येऊ शकतात अशी एक चिन्ह दिसत आहेत. परंतु सध्या तरी दोन्ही ठाकरे बंधूंचीच ही चर्चा आहे. कारण या अगोदर त्या प्राथमिक फेऱ्या ज्या आहेत चर्चेच्या या दोन्ही ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांच्या वतीनं या दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या मध्ये झालेले आहेत, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब असतील, वरुण सरदेसाई असतील किंवा मनसेच्या कडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई अशा प्रकारच्या या बऱ्याचशा चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षांच्या बऱ्यापैकी पार पडलेल्या आहेत. त्यानंतरच्या या महत्वाची चर्चा जी आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. काही निवडणुकीविषयी रणनीती असणार आहे का, त्याचबरोबर शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये 50% वरती ज्या ठिकाणी आरक्षण गेलेलं आहे त्या संदर्भातला काय निर्णय येऊ शकतो, त्याचे परिणाम काय होऊ शकतात या संदर्भात देखील चर्चा ही या दोघांच्या मध्ये होऊ शकते. कृष्णात, जर या दोघांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होतच असेल, मात्र युती संदर्भात अद्यापही कोणती अधिकृतपणे घोषणा झालेली नाही आणि जर ठाकरे बंधूंच्या युतीचा विचार केला तर आपल्याला मवियातील इतरही घटक पक्षांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यातीलच महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस, आणि काँग्रेसनं राज ठाकरेंसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिलेला होता. त्यामुळे आता कुठेतरी उद्धव ठाकरेंसमोर एक पेच निर्माण होणार आहे. नक्कीच एक पेज निर्माण होऊ शकतो. महाविकास आघाडी सोबत राहायचं की मनसेसोबत जायचं, परंतु उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मनसेला सोबत घेऊनच निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे करतीलच. कारण उद्धव ठाकरे हे वरिष्ठ लेवलला राहुल गांधी असू देत किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील यांच्याशी थेटपणे बोलू शकतात आणि त्या संदर्भात तशा प्रकारची चर्चा देखील होत असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुंबईतले काँग्रेसचे स्थानिक नेते जे आहेत त्यांनी मात्र मनसेला सोबत घेण्यास विरोध केलेला आहे आणि मनसेसोबत युती करण्यासंदर्भातली त्यांनी आपली नकारात्मकता दर्शवलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र येणार असतील तर काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काय भूमिका राहणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मागच्या आठवड्यात भेट घेतली होती. त्या संदर्भात जरी शरद पवार यांनी आपले पत्ते खोलले नसले तरी त्यांची नेमकी काय भूमिका राहणार आहे येत्या काळामध्ये ती देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जी रणनीती आहे ती या दोन्ही ठाकरे बंधूंच्या या भेटीमध्ये आखली जात आहे. कृष्णात, मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी खरं तर सगळ्यांकडनं जोर लावला जातो. ठाकरे बंधू देखील एकत्र आल्यावर कदाचित एक वेगळंच चित्र पाहायला मिळेल. मात्र याआधीची काही आकडेवारी आपण पाहिली तर मुंबईमध्ये अशी काही ठिकाणं आहेत किंवा 22 प्रभाग आहेत ज्याच्यामध्ये मनसेचा होल्ड आपल्याला सर्वाधिक दिसतो. त्यामुळे आता जर जागा वाटप करण्यासंदर्भात विचार चालू असेल तर हे जागा वाटप कशा पद्धतीनं होऊ शकतं, काही अंदाज वर्तवले जात आहेत का? आपण पाहिलं गेलं तर मुंबईतल्या जो मराठी बहुल भाग आहे, अगदी दादर असेल, शिवडे असेल, परेल असेल, काही प्रमाणात पूर्व उपनगरांमध्ये भांडूप असेल, विक्रोळी परिसर असेल किंवा ज्या मराठी भागामध्ये चेंबूर असेल या भागामध्ये दोन्ही पक्षांची ताकद ही असलेली पाहायला मिळते. त्यामुळं प्रामुख्यानं या ठिकाणची उमेदवारी देताना दोन्ही पक्षाकडून प्रबळ उमेदवार हे असलेले पाहायला मिळतात. त्यातून मनसेला उमेदवारी देताना अत्यंत प्रभावी असे उमेदवार कोण आहेत हे देखील पाहिलं जाऊ शकतं. आणि जो निवडून येईल किंवा दोन्ही पक्षाशी एकत्र बांधून ठेवणारा असेल, दोन्ही पक्षातल्या लोकांचा त्यांना विरोध नसेल अशा प्रकारची उमेदवार जे आहेत ते काढले जातील. आता आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे, त्यामुळे उमेदवार निवडीच्या संदर्भात देखील चर्चा ह्या पुढे जाताना पाहायला मिळतील. एकंदरीतच मुंबई महापालिका निवडणुकीचं हे जागा वाटप जे असणार आहे ते प्रामुख्यानं मनसेचं, कारण मनसेच्या मागच्या महापालिका निवडणुकांमध्ये केवळ 7 नगरसेवक होते, ते सर्वच्या सर्व नंतर शिवसेनेत दाखल झाले. त्यापैकी बरेचसे अनेक जण शिवसेना शिंदे गटामध्ये गेले. त्यामुळे या मनसेच्या जागा वाटप करत असताना नेमकी मनसेची ताकद कोणत्या भागामध्ये असणार आहे, तिथं प्रबळ उमेदवार असणार आहे का या संदर्भात देखील विचार होऊ शकतो. कृष्णात, या सगळ्या चर्चा सुरू असताना ठाकरे बंधू अधिकृतपणे आपल्या युतीची घोषणा कधी करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. काय ऑनफिल्ड काम करताना काय चर्चा सुरू आहेत, कधीपर्यंत ठाकरे बंधूंकडनं ही युतीची चर्चा होऊ शकते?
युतीची घोषणा अधिकृतरित्या जाहीर केली नसली तरी दोन्ही ठाकरे बंधूंचे जे एकत्रित कार्यक्रम पाहायला मिळत आहेत, दोन्ही पक्षांचे एकत्रित कार्यक्रम सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी ग्राउंड लेवलला देखील दोन्ही पक्षांच्या वतीने एकत्रितरित्या प्रारूप यादीच्या संदर्भात आक्षेप घेतले जात आहेत किंवा एकमेकांशी तशा प्रकारचा एक संवाद जो आहे काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर देखील जोडले गेले आहेत. अविनाशजी, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. जागा वाटपासंदर्भात चर्चा होतीये, काय तुमच्यापर्यंत माहिती आली आहे? माझ्यापर्यंत काहीच आमच्यापर्यंत माहिती नाहीये. आपल्याच माध्यमातून कळतं की ते आता भेटीसाठी आलेले आहे, त्यामुळे सध्या तरी इतकं मी सांगू शकतो. पण पडद्यामागे काही चर्चा सुरू आहेत का? नाही, आता खरंच माहिती नाही. पडद्या मागे काय चालू आहे, पडद्या पुढे काय चालू आहे, नक्की तुमच्या समोर जर काही घडणार असेल तर नक्कीच सन्मान्य राजसाहेब ठाकरे तुम्हाला सांगते. नक्कीच. धन्यवाद अविनाशजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर अद्यापही अशी कोणतीच माहिती जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू अशी कुठलीच माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही असं अभ्यंकरांचं म्हणणं आहे. मात्र जागा वाटपासंदर्भात आता दोन्ही भावंडांमध्ये बंधूंमध्ये चर्चा होऊ शकते, चर्चा होती अशी माहिती आता समोर आलेली आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात यांच्याकडे जाणार आहोत. कृष्णात, अभ्यंकरांनी आताच प्रतिक्रिया दिलेली होती की आपल्यापर्यंत तरी अद्याप कोणतीच माहिती आलेली नाही की उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. ही भेट नियोजित होती की अचानक उद्धव ठाकरे यांनी भेटीचा निर्णय घेतलाय? दोन्ही ठाकरे बंधूंची भेट ही नियोजित असणार आहे, परंतु यापूर्वी देखील अशा भेटी झालेल्या आहेत, परंतु कुठलीही माध्यमांना न कळवता अशा प्रकारच्या भेटी झालेल्या आहेत. अचानकपणे या भेटी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत ज्या एकमेकांच्या ज्या भेटी झालेल्या आहेत त्या अशाच प्रकारे झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळं यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की आता कितवी भेट अशा प्रकारे मोजत न राहता ह्या भेट्या येत्या काळामध्ये वाढणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वसामान्य दृष्टिकोनातूनच बघा. केवळ राजकारण आहे असं नाही, दोन्ही ठाकरे बंधू म्हणून एकत्र आलेले आहेत. ते येत्या काळामध्ये एकत्र राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं उद्धव ठाकरे यांच्याकडून. त्यामुळे अशा प्रकारच्या भेटी ह्या होत राहतील, परंतु सध्या ज्या भेटी होत आहेत ते राजकीय कारणास्तवच होत आहेत. कारण मुंबई महापालिका निवडणूक आहे, त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकामध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली पाहायला मिळते. त्या ठिकाणची देखील निवडणुकीचं वातावरण जे आहे तिथं काय परिस्थिती आहे, तिथली रणनीती काय असणार आहे या संदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते. कृष्णात, आपण आधीच्या निवडणुकांमधल्या जर आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये जर मवियासोबत मनसे एकत्र आली तर मवियाचं जे पारडं आहे ते नक्कीच जड होणार आहे. कारण भाजपच्या आकडेवारीपेक्षा कैक अधिक पटीनंही मवियाची मिळून म्हणजेच मनसे मिळून ही आकडेवारी तयार होतीये. त्यामुळे जर मनसेला सोबत घ्यायचं असेल आणि जर भाजपला पाठी टाकायचं असेल तर मनसे मविया सोबत येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे उद्धव ठाकरे कशा प्रकारे घटक पक्षांना समजावून सांगू शकतायत? नक्कीच, कारण विधानसभा निवडणुकीतील जर मताधिक्य पाहिलं गेलं जर मनसे स्वतंत्र लढली होती, त्यामुळं जर भाजप आणि महायुतीला जर टक्कर द्यायची असेल तर मनसे मवियामध्ये असणं कितपत गरजेचं आहे अशा प्रकारचे एक अग्रलेख देखील संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिला गेला होता, जेव्हा काँग्रेसच्या वतीनं सोबळाचा नारा दिला गेला होता आणि त्यानंतर अशा प्रकारचा अग्रलेख लिहिला गेला होता. आणि त्यावेळी काँग्रेसचं देखील कान टोचले गेलं होते की कशा प्रकारे जर महायुतीला आणि भाजपला जर बाहेर ठेवायचं असेल मुंबई महापालिकेतून तर मनसे सोबत असणं हे कितपत गरजेचं आहे अशा प्रकारचं एक त्यामध्ये लिहिलं गेलं होतं. आणि आकडेवारी देखील तेच सांगते, त्याचबरोबर काही सर्वे देखील त्या संदर्भात येत आहेत की जर मनसे सोबत असेल आणि काँग्रेस यामध्ये सहभागी असेल तर नक्कीच काँग्रेस सोबतची जी मुस्लिम आणि दलित मतांची आघाडी आणि त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंची मराठी मतांची आघाडी ही एकत्र येऊ शकते. आणि एक जे मराठी मुस्लिम आणि त्याचबरोबर दलित अशा प्रकारचे कॉम्बिनेशन हे मुंबईत पाहायला मिळू शकतं आणि ते प्रामुख्यानं महायुतीला अत्यंत जड जाऊ शकतं. आणि त्याचमुळं मुंबई महापालिकेत अशा प्रकारची युती निवडणुकीत होणं गरजेचं असल्याचं वारंवार शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं त्याचबरोबर मनसेच्या वतीनं स्पष्ट केलं जाते. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची भूमिका मात्र वेगळी पाहायला मिळते, कारण मनसे सोबत असेल तर आपण या निवडणुकीत स्वतंत्र लढू सोबळाचा नारा जो आहे तो त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय. कृष्णा, जेव्हापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली तेव्हापासून खरं तर मनसेच्या नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केली की आम्ही मवियाचा भाग नाही आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही मनसे आहोत.
मात्र जेव्हापासून युतीची घोषणा, युतीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून मनसेचे नेते मंडळी आणि मवियातील घटक पक्षांमधील काही नेते मंडळी यांचे खटके अनेकदा उडताना दिसले। त्यामुळे जर मनसे सोबत आली या निवडणुकीमध्ये तर काहीसं कठीण होऊ शकतं का जुळाजुळव करताना? नक्कीच थोडं बहुत कठीण होऊ शकतं, कारण जे मत ट्रान्सफर होणं जे गरजेचं आहे ते सर्वाधिक जास्त महत्वाचं आहे। कारण जी काँग्रेस सोबत असणारी जी वोट बँक आहे किंवा काँग्रेसला मानणारी जी वोट बँक आहे ती मनसेकडे ट्रान्सफर होऊ शकेल का त्या प्रभागामध्ये, ते अत्यंत महत्वाचं आहे। कारण ते एक आव्हान त्यावेळी असणारच आहे। त्याचबरोबर मराठी मतं जी असणार आहेत मनसेची, जी आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधात लढत आलेली ती काँग्रेसला ट्रान्सफर होतील का, अशी वेगवेगळ्या चर्चा जरी असल्या तरी सर्वांचं एक मत आहे की आपल्याला जर भाजप महायुतीला जर मुंबईतून दूर ठेवायचं असेल, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न हा युती झाल्यानंतर होऊ शकतो। परंतु सध्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची जी भूमिका आहे ती एकला चलवरची आहे, सोबळाची आहे। परंतु अद्याप दिल्लीतल्या नेत्यांसोबत जेव्हा अशा प्रकारची वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, उद्धव ठाकरे ज्यावेळी या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील त्यावेळी त्यांचं मत काय असणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। कारण काँग्रेसला उत्तर भारतामध्ये मनसेला सोबत घेऊन तिथं उत्तर भारतात लढाई करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं। कारण तिथली मनसेची जी उत्तर भारतीयांसंदर्भातली जी भूमिका आहे ती काँग्रेसला उत्तर भारतामध्ये अडचणीची ठरू शकते आणि त्याचमुळे काँग्रेसचे स्थानिक जे नेतृत्व आहे ते सोबळाचा नारा देत आहे। कृष्णदादा, बराच वेळ झाला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थमध्ये गेलेले आहेत। काय सध्या शिवतीर्थबाहेर हालचाली सुरू दिसत आहेत? इतरही नेते मंडळी येण्याची काही शक्यता किंवा कुजबूज काही सुरू आहे का? सध्या तरी इतर नेते येण्याची कुठलीही कुजबूज नाही, कारण दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा वरिष्ठ पातळीवर चर्चा करत आहेत तेव्हा इतर दुसऱ्या फळीतील नेते त्या संदर्भात कधी आतापर्यंत आलेले पाहायला मिळाले नाही। आज देखील तसं कुणालाही आमंत्रण किंवा तसं सांगितलं गेलेलं नाही। परंतु जेव्हा दोन्ही पातळीवर दोन्ही पक्षाच्या वतीनं इतर नेते मंडळी असतील तेव्हा त्या संदर्भातली बैठक ही मोठ्या ठिकाणी होऊ शकते आणि सध्या दोन्ही ठाकरे बंधू यांच्यामधली ही बैठक असलेली पाहायला मिळते। आणि या संदर्भात दुसरं कोणी नसलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जी चर्चा होणार आहे ती आतापर्यंतच्या दोन्ही पक्षातल्या ज्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती ती चर्चेला पुढे घेऊन जाणारी ही दोन्ही ठाकरे बंधूंमधली ही वरिष्ठ पातळीवरची चर्चा असणार आहे। कृष्णा, आता दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा तर होतीये, मात्र या निवडणुकी दरम्यान आधी आपण पाहिलेलं होतं की उद्धव ठाकरे कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये मविया सोबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणि सोबतच काँग्रेस सोबत कशा पद्धतीने गेलेले होते, आणि आता जर मुंबई पालिका निवडणुकीसाठी केवळ राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरे थेट हा टोकाचा निर्णय घेऊ शकतात का काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर जाण्याचा? नक्कीच घेऊ शकतात, कारण आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातली ज्या प्रकारे प्रक्रिया सुरू होती, मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतरच्या अनेक भाषणांमध्ये त्यांनी सांगितलं गेले की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच, आणि त्यासाठी कदाचित काँग्रेसला देखील ते सोडू शकतात आणि मराठी मतांची एकजूट बांधण्याची असेल तर मनसेला सोबत घेणं कितपत गरजेचं आहे हे देखील त्यांनी वारंवार आपल्या भाषणामधून स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं नक्कीच जर काँग्रेसची भूमिका जर तशा प्रकारची सोबळाची राहिली किंवा वरिष्ठ पातळीवरून देखील तशा प्रकारचे संकेत दिले गेले आणि मनसे सोबत येऊ शकत नाही असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जर सांगितलं गेलं तर नक्कीच त्या संदर्भात दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र लढू शकतात। परंतु शरद पवार यांना ते सोबत घेण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि शरद पवार यांचं मन आपल्याकडून वळवण्याचा प्रयत्न हा या दोन्ही ठाकरे बंधूंचा असणार आहे। कृष्णा, तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केलात। काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनं देखील प्रस्ताव ठेवलेला होता की शरद पवारांनी आपल्यासोबत यावं, त्यामुळे आता शरद पवारांची देखील भूमिका नेमकी काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत।